सूरज चव्हाण यांना बढती देण्याच्या निर्णयामध्ये अजितदादा नव्हते का? आमदार रोहित पवार यांनी सुनील तटकरे यांना हा सवाल उपस्थित केलेला आहे। भाजपाचा व्हायरस अजितदादांचा पक्ष तोडतोय असं रोहित पवार यांनी म्हटलं। सूरज चव्हाण यांनी अनेक वर्ष काम केलं असं भुजबळ यांनी म्हटलंय आणि सूरज चव्हाण यांनी माफीही मागितल्याचं भुजबळ म्हणतायत। महत्त्वाची बातमी आपण ही सध्या बघू शकतोय। आमदार रोहित पवार यांनी सुनील तटकरे यांना सवाल उपस्थित केल्याचं आपण बघू शकतोय। तिथं तटकरे साहेब ते स्टेटमेंट देतात की सर्व प्रमुख नेत्यांना विश्वासात घेऊन सूरज चव्हाणला बढती देण्याचा निर्णय आम्ही तिथं घेतला। मग अजितदादा त्या नेत्यांमध्ये येत नाहीत का? ज्या नेत्याने हा पक्ष वेगळा केला, साहेबांची साथ सोडली, आमदारांना निवडून आणलं, त्याच नेत्याला त्यांच्याच पक्षामध्ये जर वेगळं केलं जात असेल तर याच्यावरून समजून घ्या की भाजपचा व्हायरस हा आधी आमच्या पक्षाला लागला, त्यातून आमचा एक पक्ष तोडला, आता अजितदादांचाच पक्ष आणि एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष हा भाजपचा व्हायरस आज तिथं तोडतोय हे स्पष्टपणे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी दिसतंय। असं आहे की माझ्या समोर जे आहे सुरेश चव्हाणांना यांना ही सरचिटणीस पदाची जी आहे जबाबदारी देण्यात आलेली आहे। असं आहे की हेही आहे ना, 15-20 वर्ष जो राष्ट्रवादीची सेवा करतो आहे, झाली त्याच्या हातून चूक, त्याने तर माफी पण मागितल्या पक्षाकडे आणि त्याच्यानंतर जे आहे त्याला त्या महत्त्वाच्या पदावरून दूर करण्यात सुद्धा आलं, परंतु त्याला एकदम सुद्धा जे आहे यांना अशी शिक्षा करणं कायमस्वरूपी योग्य नाही।